नमस्कार मंडळी. मैत्री बालमनाशी या पुस्तिकेवर आधारित आज आपण मुलांसोबत करायला काही भन्नाट, अगदी जादुई प्रयोग पाहणार आहोत. आणि गंमत म्हणजे हे प्रयोग इतके सोपे आहेत ना, की खेळता खेळता मुलांना कळणार सुद्धा नाही की ते हवेबद्दल किती महत्वाच्या गोष्टी शिकतायत. मग तयार आहात या विज्ञानाच्या गमतीसाठी? चला तर मग सुरू करूया. चला सुरुवातच एका कोड्यापासून करूया. अशी कोणती बरं गोष्ट आहे जी आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे पण आपल्याला दिसत मात्र नाही? जरा विचार करा. आपण श्वास घेतो तेव्हा ती आपल्या आत जाते आणि झाडांची पानं जेव्हा सळसळतात ना तेव्हा ती आपल्याला जाणवते. काय वाटतंय? ओळखलं का? अगदी बरोबर ओळखला. ती आहे हवा. आता हवा आपल्याला दिसत नसली तरी ती खूप म्हणजे खूप महत्वाची कामं करते. म्हणूनच आज आपण काही एकदम सोपे आणि जादुई प्रयोग करून बघणार आहोत आणि त्यातूनच हवेची ताकद आणि तिचं अस्तित्व हे सगळं समजून घेणार आहोत. ओके, तर मग ह्या जादुई प्रयोगांसाठी आपल्याला थोडी तयारी तर करावीच लागेल, नाही का? पण अजिबात काळजी करू नका. सगळं साहित्य आपल्या घरातच अगदी सहज मिळण्यासारखं आहे. चला बघूया आपल्याला काय काय हवंय. आपल्याला लागणारं साहित्य बघा किती साधं आहे. कागदाचे छोटे छोटे तुकडे, साबणाचं पाणी भरलेली एक वाटी, हो, ज्यातून आपण ते जादूचे बुडबुडे बनवणार आहोत. मग काही फुगे आणि हो, पिसांसारखे एकदम हलक्या वस्तू. पाहिलंत, सगळं घरातच मिळालं की नाही? चला तर मग आपल्या पहिल्या प्रयोगाला सुरुवात करूया. आपला जो पहिला प्रयोग आहे ना, तो खास आपल्या सगळ्यात लहान दोस्तांसाठी आहे. म्हणजे साधारण 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. यात आपल्याला फक्त हवेचं अस्तित्व जाणून द्यायचं आहे. आणि ही कृती इतकी सोपी आहे ना, पण तितकीच प्रभावी सुद्धा. चला तर मग सगळ्यांनी माझ्यासोबत करून बघा. आधी एक मोठा खोल असा श्वास घ्या. शाबास. आता आपला तळहात नाकासमोर धरा आणि जोरात श्वास बाहेर सोडा. काय? हाताला काही जाणवलं का? असा थोडा गरम स्पर्श झाला ना? बरोबर, तीच तर आहे हवा. म्हणजे आपल्या हाताला जी ती गरम वाफ लागली ना, तीच हवा आहे. याचा सरळ अर्थ काय होतो, तर हवा आपल्या शरीरात श्वासावाटे आत जाते आणि परत बाहेर येते. पाहिलेत किती सोप्या पद्धतीनं आपण हवेचं अस्तित्व अनुभवू शकतो. आता याच वयोगटासाठी एक पुढची गंमत बघूया. एका टेबलावर कागदाचे काही छोटे छोटे कपडे ठेवा. आता परत एकदा एक मोठा श्वास घ्या आणि त्या कागदाच्या तुकड्यांवर जोरात फुंकर मारा. अरे वा, बघा बघा, कागदाचे तुकडे तर उडाले. ही तर जादूच झाली की. पण जरा विचार करा, असं का झालं असेल बरं? त्यांना कोणी हलवलं? याचं उत्तर खूप सोपं आहे. आपण जेव्हा फुंकर मारली तेव्हा आपल्या तोंडातून जी हवा बाहेर आली तिने त्या कागदांना धक्का दिला. म्हणजे बघा, जरी हवा दिसत नसली तरी तिच्यामध्ये वस्तूंना हलवण्याची ताकद नक्कीच आहे. चला आता वळूया आपल्या पुढच्या वयोगटाकडे, म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी जे प्रयोग आहेत तिकडे. या कृतींमधून आपण हे समजून घेणार आहोत की हवा जागा कशी व्यापते. इंटरेस्टिंग आहे ना? आणि ही तर सगळ्यांची, अगदी सगळ्यांची आवडती कृती आहे. साबणाच्या पाण्यात स्ट्रॉ बुडवा आणि हळूच फुंकर मारा. बघा तर किती सुंदर रंगीबेरंगी बुडबुडे तयार होत आहेत. पण कधी विचार केलाय की हे बुडबुडे गोलच का असतात? कारण असं आहे की आपण जेव्हा फुंकर मारतो तेव्हा आपली हवा त्या साबणाच्या पाण्याच्या पातळ पडद्यात भरली जाते आणि त्याला असा गोल आकार देते. याचा अर्थ काय? तर हवा जागा व्यापते. सिंपल. अगदी हेच लॉजिक फुग्याला पण लागू होतं. विचार करा, आपण फुग्यात हवा भरतो तेव्हा तो मोठा मोठा होत जातो. का बरं? कारण हवा फुग्याच्या आतली सगळी जागा भरून काढते. म्हणजे परत तेच, हवा जागा व्यापते. हे सिद्ध करणारा हा आणखी एक सोपा आणि मजेशीर प्रयोग आहे. ठीक आहे, आता आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयोगाकडे. हा प्रयोग आहे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. आणि यात आपण हवेची ताकद आणि वस्तूंचं वजन यांच्यात काय संबंध आहे हे समजून घेणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे. चला एक कल्पना करूया. आपल्यासमोर एक पीस आहे, एक कागदाचा तुकडा आहे आणि एक छोटासा दगड आहे. आता जर आपण या तिन्हीवर फुंकर मारली तर यातलं काय उडेल आणि काय नाही? काय वाटतंय? चला आधी आपला अंदाज लावूया. आता प्रत्यक्ष करूनच बघूया. अरे वा, आपला अंदाज बरोबर होता की. पीस आणि कागद हवेच्या फुंकेने अगदी सहज उडाले, पण तो दगड, तो मात्र जागेवरून हलला सुद्धा नाही. यावरून एक मस्त गोष्ट कळते.
हवा जी आहे ती हलक्या वस्तूंना तर सहज उडवू शकते, पण जड वस्तूंना हलवण्यासाठी तिला खूप जास्त ताकद लावावी लागते. तर मग हे जे सगळे सोपे आणि मजेदार प्रयोग आपण पाहिले, यातून नक्की काय मिळतं? हे फक्त खेळ नाहीत हे लक्षात घ्या. यातून मुलांचा खूप महत्वाचा विकास होत असतो. चला, तर मग आता आपण या सगळ्याचा अर्थ काय तेच बघूया. ह्या प्रयोगांमधून मुलांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हायला लागतो. म्हणजे काय होतं की जी गोष्ट दिसत नाही ती नसतेच, या विचाराच्या ते पलीकडे जातात. त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून कळतं की अरे हो, हवा आहे आणि ती कामसुद्धा करते. मग त्यांची निरीक्षण करण्याची आणि तर्क लावण्याची शक्ती वाढते. म्हणजे त्यांना हे कळतं की मी फुंकर मारली म्हणून कागद उडाला. यालाच कार्यकारण भाव म्हणतात. इतकंच नाही, फुगा फुगवताना किंवा ते बुडबुडे तयार करताना त्यांच्या फुफ्फुसांचा आणि तोंडाच्या स्नायूंचा छान व्यायाम होतो. आणि हा व्यायाम स्पष्ट बोलण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काय, तर विज्ञानाच्या ह्या गोष्टी शिकताना त्यांना जो निखळ आनंद मिळतो तो सगळ्यात मोलाचा आहे. चला तर मग, जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपण हवेची थोडीफार जादू तर पाहिली, पण या व्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला असलेली ही हवा दररोज आणखी कोणकोणती जादू करत असेल, याचा विचार नक्की करा आणि आपल्या सभोवतालचं निरीक्षण करत रहा.